वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्ने कुरु मदेव सर्वकार्येषु सर्वदा सर्वमंगलमंगले शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणे नमस्तुते मनोजव मारुत तुल्यवेगम् जितेन्द्रिय बुद्धिमता वरिष्ठम् वातात्मजवानरयुतमुख्यम् श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये नागेन्द्रहराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुत्याय दिगंबराय तस्मै नकराय नमः शिवाय वसुदेवसुतं देवं कंसचानूरमर्दनं देवकी प्रमानन्दं कृष्णवन्दे जगद्गुरुं गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः शरबिंदु समकारे परब्रह्म स्वरूपिणी वासरापीठ निलये सरस्वती नमस्तुते आता वंदू वागेश्वरी जी ब्रह्मयाची कुमरी तिच्या चरण रजावरी मस्तक चरणी आपळे तसे पुंडलिकावर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज सद्गुरु श्री संत मोतीराम महाराज गुरुवर्य मारुतराव महाराज हनुमान महाराज भागवत महापुराण की जय। सच्चिदानंद रूपाय विश्वात्पत्यादिहेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः श्रीकृष्णाय वयं नमः। सच्चिदानंद भगवान परमात्म्याची आपण दररोज कथा बघत बघत आजचा आपला 5वा दिवस आणि 6वा दिवस 5 दिवस संपले। परीक्षिती राजाची शुकाचार्य महाराज परीक्षा घेण्याकरता त्याला बोलू लागले। परीक्षिती राजा म्हणू लागले, राजा 5 दिवस संपून गेले, 6वा दिवस उघडला, अन्नाचा कण खाला नाहीस, पाण्याचा थेंब केला नाहीस, थोडस अन्न जेवण करून घे, थोडस पाणी पिऊन घे आणि जेवण पाणी घेतल्यानंतर थोडस विश्रांती घे आणि विश्रांती घेतल्यानंतर आणखी आपण कथा 2 दिवस आपल्याला आज 6वा आणि 7वा दिवस 2 दिवस आणखी आपल्याला कथा बघायची आहे, त्यासाठी थोडी विश्रांती घे, जेवण कर, पाणी पे। त्यावेळेस राजा परीक्षिती शुकाचार्य महाराजाला सांगू लागला, महाराज मी ज्या पाण्यासाठी मला मरण पत्करावं लागलंय, ज्या अन्नासाठी मला मरण पत्करावं लागलंय, पाण्यासाठी मला अतिताईपणा आला, त्या ऋषीच्या गळ्यामध्ये मी साप टाकला, त्याच्यामुळे मला हे भोगावं लागलं।
आणि हे सगळे कार्य कशामुळे तर अन्न पाण्यामुळे भोगावं लागलेत. मी आता पाणी पिणार नाही, अन्न खाणार नाही, असा निराहार उपवासी मी राहणार आहे. अन्न पाणी न खाता मी उपवासी राहणार आहे आणि मी भागवताची कथा ऐकणार आहे. तसं म्हणल्यानंतर त्या परीक्षा असणारी, परीक्षेमध्ये राजा पास झाला. पास झाल्यानंतर योग्य असणारा भागवताची कथा दररोज असणारी आपण एका मन्वंतरामध्ये एका देवाची असणारी अवताराची कथा बघत बघत आपण दशमक स्कंदापर्यंत आलो. आणि दशमक स्कंदापर्यंत आल्यानंतर 10व्या स्कंदामध्ये भगवंताचा काल आपण अवतार बघितला. भगवान श्रीकृष्णाचा जन्म झाला. भगवान श्रीकृष्णाचा काल जन्म झाला आणि तिकडं कंसाला कळालं. आणि कंसाला कळालं, कंसानं काय केलं, त्या बाईने ते पाय धरले आणि पाय धरून गरगर 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 फिरून आपटा म्हणतात फटकुनी निष्ठली. ब्रह्मादिकाला सुद्धा तिनं सापडायला तयार नाही. कोणाला कसे येडे लावले तर तिला पत्ता कुणाला लागला नाही. अशी असणारी तीन कंसाच्या हाताला लागल काय. आणि वरी जाऊन ती बाई बोलू लागली, मज तुझ लागी वदी उपजला मज आधी, तुझ्या मजा आधी तुझा उपजला. काल प्रमाण होऊन गेलं हे. आणि तो असणारा ते तितकी कथा संपली. इकडे गोकुळामध्ये आले आणि गोकुळामध्ये सुनंदा नावाची दासी ती असणारी राजा नंद राजाला असणारी माहिती सांगायला गेली. भगवान श्रीकृष्ण लेकरू जन्माला आलं असं माहिती सांगायला गेली. आनंद त्या ठिकाणी आनंदाला पारावार नाही. तिकडून जात असताना काही एवढी सुईनीची गलबल झाली. एकूण एकाला सांगू लागले, हे काय झालं. अगं असा भगवान परमात्मा कृष्ण म्हणजे लेकरू जन्माला आलं, नंदराजाला लेकरू झालं, ह्या गवळण नेऊन त्या गवळणीला, त्या गवळण नेऊन त्या गवळणीला असं सांगू लागले. आणि त्या सांगता सगळ्याला एवढा आनंद वाटू लागला. आनंद वाटत असताना सोयनेची गलबल झाली दासी जनी विणे तजी, सोयनेची गलबल झाली दासी जनी विणे गारे, सोयनेची गलबल झाली दासी जनी वेल गारे, सोयनेची गलबल झाली दासी जनी वेल गारे. ही गवळण म्हणत गवळणीला पुत्र झाला यशोदेला, 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 म्हणत गवळणीला पुत्र झाला यशोदेला, गवळण म्हणत गवळणीला पुत्र झाला यशोदेला, गवळण म्हणत गवळणीला पुत्र झाला यशोदेला, गवळण म्हणत गवळणीला पुत्र झाला यशोदेला. सगळी हे गवळण त्या गवळणीला, ते गवळण त्या गवळणीला म्हणू लागली. गवळणीला सांगू लागली, काय झालं, पुत्र झाला यशोदेला. आनंद इकडून सगळ्या गवळणी असणाऱ्या काय करू लागल्या, हातामध्ये सुंटोडा घेतला. ह्या गवळणीचा त्या गवळणीला सुंटोडा वाटी सुंटवडे. आणि असा सुंटवडा वाटीत नंदराजाच्या घरी सगळ्या गवळण्याची असा त्या ठिकाणी गुंफा त्या ठिकाणी जमलेला आहे. आणि सगळ्या गवळणी आनंदाने त्या ठिकाणी नाचू लागल्या, आनंदाने गवळणी म्हणू लागल्या. आनंदाच्या भरामध्ये तल्लीन झालेल्या आहेत गवळणी. आणि नंदराजाला ही आनंद झाला. आणि सगळे जिकडून तिकडून सगळीकून गवळणी ब्राह्मण हे काही आलेले गेलेले जी मंडळी होती त्याला धन धान्य भांडार उघडले. आता पहिले लेकरू होतं कडे त्याला काय भांडार, राजाचं लेकरू आहे, भांडार उघडले, प्रत्येकाला भांडार त्या ठिकाणी देऊ लागले. धन धान्य काय म्हणेल तेवढं वाटप होऊ लागलं. आणि गावात सांगितलं आता काय करा, सगळ्या गावानं गुढिया लावा, गुढिया तोरणे, गुढिया तोरणे, गुढिया तोरणे,
करीती कथा गाती गाणे. आनंद प्रत्येकाच्या घरी गुढिया लावल्यात, तोरण बांधलेत, आनंदाला पारावार नाही. आनंदी आनंद, आनंदी आनंद गडे चहूकडे आणि आनंदी आनंद गडे असा आनंद त्या ठिकाणी आनंदू रे आजी आनंदू रे. सभायाभ्यंतरू अवघा प्रमाणंदू रे. सभायाभ्यंतरू परमानंदू रे. सभायाभ्यंतरू अवघा प्रमाणंदू रे. सभायाभ्यंतरू परमानंदू रे. आनंदू रे आजी आनंदू 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 रे. आनंदू रे. तू इकडे ये का नाही, तुला सांगतो. कुठे गुढिया लावल्या, तोरण बांधलेत, कुठं कथा चालू आहे, कुठं गाणं चालू आहे, कुठं भजन चालू आहे. असा आनंदी आनंद असणाऱ्या त्या गोकुळ नगरीमध्ये चालू आहे. आणि हा आनंदी आनंद जो आहे ते एका दिवशी असंच ती आनंद ह्याला माहीत झाला. तिकडं या गोकुळामध्ये जो आनंद आहे ते तिकडे मथुरेमध्ये आनंद माहीत झाला, कंसाला माहीत झाला. आणि त्या बाईनं सांगितलं होतं, मज लागी तुझ लागी वधी उपजला मज आधी. तिकडे जन्माला आलाय असं सांगितलं होतं. आणि ते आनंद आणि त्या बाईचं जे बोलणं होतं ते अंतकरणामध्ये सारखं घर करून त्याच्या घुमू लागलं. आणि घुमता घुमता त्याला वाटलं आता एवढा आनंद मग गोकुळामध्ये काय व्हायलाय ते आपण बघावं. ते तिकून पत्ता आला की या नंदराजाला एक मुलगा जन्माला आला. मुलगा जन्माला आला म्हणल्यानंतर त्या ठिकाणी कंसाला राग आला. राग आल्यावर कंसानं सांगितलं, बैठक घेतली आणि त्या बैठकीमध्ये सांगितलं आता जेवढे काही शिशु म्हणजे एक 5 दिवसाचे, 8 दिवसाचे, 4 दिवसाचे ह्याच्या आतले बालक त्याला शिशु म्हणतात. आणि त्या बालकाला मारून कोण येईल आणि जर मारून आलं तर अर्ध राज्य मी देईन म्हणून असा त्या ठिकाणी एक पैज लावली. पैज लावल्यानंतर मग म्हणले आता विचार केला कोण जाईल कोण जाईल. तिथं एक कंसाची बहीण होती, तिचं नाव होतं पुतना. राम अवतारामध्ये बी रामचंद्र प्रभूंना आधी बाईचीच हत्या केली, बाईलाच मारलं. आणि राघव राजा राम पतित पावन सीता. रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम. हे पतित पावन सीताराम सबको सम्मति दे भगवान. पतित पावन सीताराम सबको सम्मति भगवान. रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम. हे रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम. हे रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम. रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम. गोपाल कृष्ण भगवान भगवान की जय. हे श्याम. श्याम.
हॅलो पुतना नावाची बाई आली. काय चाललंय म्हणली इथं एवढ्या दरबारात, एवढं काय संकट पडलंय कुणाला? दादा काय झालं म्हणली. तेव्हाच त्यानं सांगितलं तर बाई एक माझा एक वैरी जन्माला आलाय आणि शिशु म्हणजे बाल वयामध्ये आहे. जर एकाच लेकराला सरळ जाऊन मारायला गेलं तर ते काही हेच वय म्हणायचं माहित नाही. पण जेवढे जेवढे गोकुळामध्ये ह्या 4-5 दिवसामध्येच जन्माला आले ते, आणि 4-5 दिवसामध्ये सगळे लेकर आपण मारून टाकायचे. त्याच्यामध्ये पैज बांधली, त्याचा विडा कोण उचलतंय? दादा म्हणली म्या जाऊन मारून येतो म्हणली. म्या जाऊन मारून येतो म्हणल्यानंतर ठीक आहे तू जाय म्हणला. कोणी जा काही हरकत नाही, पण त्याला मारलं पाहिजे. पुतना नावाची मावशी तिनं काय केला, असा सुंदर असणारं रूप बदललं. आता ते राक्षस होते, त्याला काही बी करता येत होतं. रूप बदललं, सुंदर रूप धरलं आणि सुंदर रूप धरून हातामध्ये कंकण लेवले, पायात पैंजण लेवली, कानात कुंडल लेवले, पानाचा विडा तोंडामध्ये धरला आणि छोटस टोपला हातामध्ये डोक्यावर घेतलं आणि ती असणारी फिरत 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 गोकुळामध्ये आली. आणि गोकुळामध्ये आल्यानंतर प्रत्येक घरी जाऊ लागली आणि त्या स्तनामध्ये तिनं विष भरून घेतलं होतं. विष भरून तिनं अपघातानं त्या लेकराला मारायचं ठरवलं होतं. मग त्यावेळेस ते तिथं गेली, लहान लहान लेकराला मारीत 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 जाऊ लागली. स्तनाला लावलं, त्या लेकराला ते विष सहन व्हायचं नाही आणि ते लेकरू मरून जायचं. असं करता करता नंदराजाच्या दरबारामध्ये आली आणि नंदराजाच्या दरबारामध्ये येऊन तिने म्हणू लागली की आता बस, आता बस सुभाष. तर त्यावेळेस सांगितलं आता की अगं बाई म्हणली, तिने म्हणली काय कोण आले? अग म्हणली तुझी मी मावस बहीण आहो म्हणली. तिने म्हणली माझ्या माईला बहीणच नव्हती म्हणली. तुझ्या माईच्या बहिणीची असं लांबून नातं सांगितलं. बरं असतील म्हणली कोणीतरी, का लई दिवसाला तुला पोरग झालंय म्हणून तुला तुझ्या पोराला बघण्यासाठी आलो म्हणली. काय आणलीस म्हणली बघायला? तिने म्हणली सोन्याचं कडं आणला म्हणली, एवढं दबर सोन्याचं कडं आणील का कोणी? आता मोठं दबर कडं, लई भाव झालाय त्याचा. पण त्या दिवशी तिने काहीतरी छोटस बघायला घेऊन आले आणि लई दिवसाला तुझा लेकरू झाले म्हणून मला आनंद वाटला म्हणून मी आले. ठीक आहे म्हणली, आता मग थोडस लेकरू झोपलंय म्हणली आणि थोड्या वेळानं तुझ्यापाशी देते म्हणली तुला बघायला. मग झोपलंय म्हणल्यानंतर हे पुतना मावशी थोडं इकडं तिकडं घुमू लागली. देवाला वाटलं असं आपल्याला काम करायचं आहे म्हणले ना, आता झोपून कसं जमतंय म्हणले. आता झोपल्यानं कसं साजरं होतंय म्हणले हे खेळ. आपल्याला करायचा आहे ते खेळ आता सावधपणानं केला पाहिजे. ठीक आहे म्हणले. मग भगवान श्रीकृष्ण थोडं 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 कुई 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 करू लागले. पाण्यामध्ये उठून बसले आणि उठला की ग म्हणली लेकरू आण माय म्हणली, लई दिवसाला आले म्हणली आणि लई दिवसाला जन्मलंय म्हणले, मला बघू दे बरं. मला उतावीळ मन झालंय आणि त्याला आनंद, त्याला बी वाटलंय लवकर भेटावं म्हणून आण म्हणली. लवकर घेतलं लेकरू, असं आडवं धरलं. आतापर्यंत लेकराला पाजिली होती पण ते लेकर वेगळेच होते आणि हे लेकरू वेगळंच होतं. हे लेकरू विचित्र होतं आणि हे लेकरू ते आलं ते पटकन त्या स्तनाला लागलं आणि स्तनाला लागल्यावर ते विष पिऊन घेतलं. विष पिऊन घेतलं, ह्याला काहीच होईना. विष जरा तोंडाला लागलं की लेकर मरू 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 जात होते. ह्याला काहीच होईना. विष पिऊन घेतलं. पुतना आली रूप धरून, पुतना आली रूप धरून, रूप धरून, स्तनामध्ये विष भरून, स्तनामध्ये विष भरून.
एकेरी म्हणायचं म्हणजे वेळ होत सांगायचं. पुतना थोडस पुतनाली रूप धरून धरून स्तनामध्ये विष भरून पुतना आली रूप धरून स्तनामध्ये विष भरून आली. आता एवढ्यात साध्या सुद्याला मार विष घालून कुणाला मारू नये, कुणाची वळई फुकून देऊ नये, हे महापाप आहे. त्या बरं काय विष घालून मारणं, कुणाची वळई फुकून देणं, कुणाचं काही वावरामधलं काही काढून ठुलं असलं ते फुकून देणं, हे चांगल्याच झोपीमध्ये धोंडा घालणं, हे चांगल्याचे काम नाहीत. हे चांगल्या नराचे काम नाहीत. हे अशी ते पुतण्या मावशी आली आणि आल्यानंतर तिनं ते भगवंतानं काय केलं, विष ओढून घेतलं, रक्त ओढू लागला. रक्त ओढू लागल्यावर त्रास होऊ लागला. देवा सोड म्हणून विनंती करू लागले. देव काय म्हणू लागले, मी कुणाला धरीच ना म्हणले आणि धरल्यावर सोडीच ना म्हणले. आता ह्या माणसाला धरलंय, सोडायलाच तयार नाही. अंदाज महाराज जवळच जाईना झाले. हा इथं या इथं धरलं की मी कुणाला सोडीच ना म्हणले आणि कुणाला धरीच ना म्हणले, असा आमचा धंदा आहे म्हणले. बर मग ते वळलं, विष वळलं, रक्त वळलं आणि तरपडू लागली. तरपडता ती रूप सोडून दिलं आणि आवाढव्य रूप मोठं धरलं आणि मोठं धरून त्या राक्षस रूपामध्ये तिनं आपला प्राण सोडला. आणि प्राण सोडला पण कसं झालं बघा, प्राण सोडताना तिच्या समोर असणारे भगवान श्रीकृष्ण होते आणि भगवान श्रीकृष्ण होते म्हणून 5 स्तनामध्ये विष भरून आलं तरी त्या बाईचा उद्धार केला. असा आमचा भगवान परमात्मा दयाळू आहे. धाडकन तिथं पडल्याबरोबर सगळीकडून जमा झाले आणि एका मिनिटात सगळी गोकुळ त्या ठिकाणी जमा झालं. तिथले लोक सगळे गवळणी येड्याच होत्या, सगळे जमा झाले. इथं किती बी जरी आढळलं तर कोणी जमा होईना. हेला माहित आहे इथं येऊन काय धानोरची माणसं, धानोरची मंडळी आली. आपण आपल्या गावातले असे पक्के धरून बसलेत, आपलं घर कधी सुटतंय की काय नाही की. असा असणारा तो भगवान परमात्मा पुतनेचा वध केला. काही ठिकाणी असं सांगितलं की त्या पुतण्याचे असे तुकडे तुकडे करून तिचा अग्निकाष्ट दिला. तिला अग्निकाष्ट दिल्यानंतर मग तिच्या अंगाचा कापरासारखा सुगंध येऊ लागला. कापूर जसा आपण पेटवितो त्याप्रमाणे सुगंध येऊ लागला. का तिचा सुगंध तसा का येऊ लागला, त्याच्यात एक तथ्य होतं तर भगवान परमात्म्याच्या अंगाला तिचा स्पर्श झालता आणि देवाच्या कृपेनं तिचा त्या ठिकाणी उद्धार झालेला आहे. अशा पुतना मावशी झाला पुतण्याचा उदार अंगाचा, सुटला कापुराचा वारा, सुटला कापुराचा श्वास, सुटला कापुराचा श्वास. झाला पुतनेचा उद्धार. सुगंध त्या ठिकाणी सुगंध असणारा कापरासारखा निघाला. असा पुतनेचा उद्धार झाला अशी बातमी कळाली तिकडं. आणि कळाल्यानंतर तिकडं त्या राजा कंसाला दुःख झालं. एवढी मोठी बहीण आपली आणि बहीण गेल्या तिकडेच गेली, बहिणीचा बेपत्ता झाला. पण कंसाचा नियम असा होता बघा, कंसाला बी माहित होतं ज्यावेळेस ते इथून माणूस जात होत, जाता जाता त्याला नवे कपडे घालून वाट लावित होता कंस. त्याचं कारण एक होतं की ही आता वापस येणार नाही, कंसालाही माहित होतं. म्हणून नवे कपडे घालून वाट लावायचं आणि त्या कपड्यावर त्याची बोळवण करायची, असा त्या कंसाचा नियम चालू होता. असं करता करता आता सगळी बातमी कळाली आणि तिथं बाबळ भट नावाचा एक राक्षस होता. मागून त्यानं अवतार धरला ब्राह्मणाचा सोडून द्या, पण ते राक्षसच होता. बाबळ भट नावाचा जो
अवतार धरला, ब्राह्मण होता. त्या ब्राह्मण म्हणला मी जातो म्हणला, आणि त्या सगळ्या राक्षसाचा त्या ठिकाणी मी त्या लेकराचा सगळ्यांनी पांत करून येतो म्हणला मी. ठीक आहे म्हणले, तू जाय, कोणी बी जाय, काही हरकत नाही, कोणी बी जा. ते अर्ध राज्य वाचल्यावर किंवा अर्ध राज्य राजाच्या आमिषानं, पैशाच्या आमिषानं लोक असणारे फार याच्यामध्ये पडले. मग त्या ठिकाणी त्याने सांगितलं की आता हॅलो, मग त्या राजाच्या आमिषानं ते लोक बळी पडू लागले. तो असणारा बाबळ भट निघाला, आणि त्या बाबळ भटानं काय केलं, आपले सगळे ड्रेस बदलून टाकला. 2 काष्ट्याचं धोतर नेसलं, 2 काष्ट्याचं, आणि 2 काष्ट्याचं धोतर नेसलं, आणि जानव एक बांधलं, दोरा बांधला असा, आणि असंच पंचा अंगावर घेतला, आणि हातामध्ये त्याला काय पंचांग आहे का त्याच्याला, उगा कपट घेतलं, आणि कपट काकत घेऊन हातामध्ये एक काठी घेऊन असा भविष्य बघायचं का, भविष्य म्हणे फिरू लागला. भविष्य बघायचं का म्हणल्याबरोबर ह्या महिला मंडळीला असं असतंय की महिला मंडळीला असं असतंय, गावात आला की कुणाला बी येड्यावनी हात तरी दाखवित्यात, पंचांगण तरी बघा आमचं म्हणतात, माझं कसं झालंय म्हणतात. परत ते जर पंचांगण बघणारा माणूस घरोघर गाव हिंडू लागला, त्याच्यात आता काहीच हालू नका, जाग्यावर बसून राहा, खालूच नका. मग पंचांगण बघून त्याला जर दुसऱ्याचं कळत असलं तर ते पंचांगण बघत कशाला फिरत होतं, त्यानं स्वतःच पंचांगण बघत होतं, ना आपलं काय धन काय जमा करून घ्यायचं आहे ते सगळं जमा करून घेत होता. पण त्याचं त्यालाच भविष्य कळणार, आणि हे सगळ्याला हात दाखवीत निघतात, माझा हात बघा, माझं पंचांगण बघा, माझं. यशोदा मातेने बोलवलं, देव बापा इकडे या, काल परवा लेकरू जन्माला आले. आता लेकरू अपुरुगीचं होतं, कुणाला बी त्याचं पंचांगण बघावंच वाटतंय. देव बापा पंचांगण बघा म्हणले. पंचांगण बघा म्हणल्यानंतर पंचांगण आणलं, आणि बसायला पाठ टाकला, पुढे ते पंचांगण ठेवा एक पाठ, पाठीला एक पाठ. मस्त ब्राह्मण बसला, आणि ब्राह्मण बसल्यावर त्याला म्हणले ते काय बघायचं सांगते म्हणले, म्हणल्यानंतर ठीक आहे म्हणले. मग ते पंचांगण उगत ते उलटू लागला असं, आणि उलटीता असा करू लागला. त्याला काय कळालंय की काय नाही की बरीच तसा करू लागला. यशोदा माता घाबरून गेल्या, देवा देव बाबा याच्यामध्ये काही बरं वाईट दिसालंय का तुम्हाला? नाही म्हणला, काय सांगा म्हणला, हे पोरग लई वाईट आहे म्हणला, ह्यानं पहिलं पक्कळ भानगडी केलेली आहेत म्हणला. हे पहिलं एकदा माशी झालत म्हणला, हे पहिलं कासव झालत म्हणला, हे पहिलं डुक्कर झालत म्हणला, हे डुक्कर होय म्हणला पहिला. हे एकदा ह्यानं 21 वेळा हे पृथ्वी सगळी कापून टाकले म्हणला, लोक निक्षेत्रिय करून टाकली म्हणला पृथ्वी. एकदा परशुरामाचा अवतार धरला, सगळी पृथ्वी निक्षेत्रिय करून टाकली म्हणला. एकदा ह्यानं तोंड सिंहाचं, नरसिंहाचं, आणि शरीर माणसाचं धरलं होतं म्हणला, आणि त्या हिरण्यक्षेपू नावाच्या दैत्याला त्याला मारून टाकलं म्हणला. असं हे बिघडलेलं पोरग आहे म्हणला, आता तुझ्या इथं जन्माला आले म्हणला. हे सगळ्याच्या मुळावर आहे म्हणला. हे 16,108 बायका करणार आहे म्हणला, चोऱ्या करणार आहे म्हणला, 12 भानगडी. हे पुढे चालून चांगलं नाही म्हणला. कसं करावं देवा मग आता ह्याला काय, ह्याचं मूळ शांती काही मला सांगा. काही नाही म्हणला, ह्याला काय करा म्हणला, जेसीबी आणला, मोठा खड्डा करा म्हणला, ह्याच्यात ह्याला पुरून टाका म्हणला. बाळाची अंगी अवघीच चिन्ह, बाळाच्या अंगी अवघीच चिन्ह, बाळाची अंगी अवघीच चिन्ह, बाळाची अंगी अवघीच चिन्ह,
अवघीच चिन्हे गर्दी नेऊन घालायासी आवकू नाहीत म्हणलं याच्याकडे. ह्याला काय करा, खड्डा करा आणि पुरून टाका. देव म्हणले माझा जन्म पहिले सांगू लागलं होतं तेव्हा बरं वाटलं म्हणले, शान आहे का की बामन वाटलं होतं म्हणले, मजाच मुळावर आलं म्हणले, मला पुरून टाका म्हणाले म्हणले. मग त्यावेळेस त्यानं काय केलं, महागल्ल्या पाटाला सांगितलं याची सोय बघा म्हणले. आता आपल्यावरच आल्यावर ह्याला काय बघायचं म्हणले याची सोय. महागल्ला पाट उडाला आणि पाटीत बसला. बघ कुणी पाटीत बसला, विठंबीला भट विठंबीला भट विठंबीला भट विठंबीला भट दिला पाठीवरी पाट दिला पाठीवरी पाट विठंबीला भट विठंबीला भट विटंबीला भट तिला पाठीवरी पाट. पाठीवर पाटीनं ठ्याका हाणल्याबरोबर अरे बाप म्हणून जोरात आरडलं. आरडून उठाय गेलं. हे खाल्लाही पाठ चिटकून बसला. आरडून आलं की लाटणेला सांगितलं तुम्ही आता काय करा, चिकून लाटणे सुटले ते बरोबर आरडूने म्हणून नीट तोंडामध्ये लाटणे. त्या वरवट्याला सांगितलं, वरवट्याला बघा म्हणले मोठमोठ्यानं आर्डर आहे तुम्ही. वरवटे पाठ कुटू लागले, डोसक कुटू लागले. आता असं आरडू लागलं म्हणसाल, असा कुठला ते मडके येऊ लागले, दणकुने आपटू लागले, उकळत ते मुसळ येऊ लागले, मुसळानं दणके म्हणील त्यानं ठ्याके सुरू झाले. आता काय करा, आता कसं वाचू म्हणून इकून तिकून उठून पळाय गेला. पळाय गेल्यावर मग ते घरी बाजा होत्या, ते बाजा मोहरी आडव्या झाल्या. कुणी कर देव बाप्पा म्हणू लागल्या. बाजा कुणी कर देव बाप्पा म्हणाला. त्यावर मुसळ येऊन पाटाडात बसू लागलं. बघ कुणी पाटाडात बसू लागलं. तिकडून जरा पुढे सरकलं. आता नाहीत म्हणा, पण ते पहिलं हुडवे होते. ह्या लती बाबाईचाही तेवढं होता, आम्ही चोरून सगळ्यात नाही. आता ते पहिलं हुडवे होते. मावल्या रानसिन्या चांगल्या गौऱ्या लावीत गेल्यात. ते गौऱ्या म्हणल्या काय चाललंय म्हणले, एवढा आनंद ह्या गोकुळ, आपण बी त्याचा काही आनंद घ्यावा. त्या गौऱ्या तिकून सुटल्या हुडियामधून. ते एक एक गौरी याच्या तोंडावर, एक एक गौरी याच्या तोंडावर. फोडली गवरी जैसा दिसे तोंडावरी, जैसा दिसे तोंडावरी, जैसा दिसे तोंडावरी. फोडली जैसा दिसे तोंडावरी, जैसा तोंडावरी. ए फोडली गवरी फोडली गवरी तैसा दिसे तोंडावरी, तैसा दिसे तोंडावरी, दिसे तोंडावरी. फोडी येली गौरी दिसे तसा तोंडावरी, दिसे दिसे तोंडावरी. एक एक हे प्रमाण कसं आहे बघा, वाईट माणसाला लागू होण्याचं प्रमाण. जसं एखादी माणूस बसतोय भागवतात बसू द्या, कुठेही बसू द्या, जशी गौरी फोडून तोंडावर टुलिया की असं दिसतंय. म्हणून ते जे आलेला ब्राह्मण होता, तोंडावर गौरी ठुल्यावर दिसू लागला. त्या गौऱ्या सगळ्या आल्या, त्याला खपा खपा गौऱ्या लागू लागल्या. तिथून कस तरी सुटलं बाबा, तिथून कस तरी सुटलं. आणि जे पळालं वाटेमध्ये जाताना हे जे शेतात अवजार होते, टिपणी, वक्र, ते रुमणे, हे सगळे जण काय चाललंय म्हणले सोंग वाटणं. आणि सगळ्याने गोकुळच्या माणसाने आनंद घेतला म्हणले. आणि आपण तसंच राहिला म्हणले. रानात राहणाऱ्याला कुणा आनंद भेटतोय का गावातला? आता इथं किती 2-3च माणसं आहेत आपल्या गावातले. ते गावात काय चाललंय आनंद घेण्यासाठी ते शेताकडेच राहिले. शेतातले म्हणले काय पळाले वाटेनं, आपण बी मरून व्हावं. पुढून झाल्या टिपणी झाल्यावर टिपणी कशी असतात बघा, असं राहतात फणत यायचे. फण अडकिली असे आणि टिपणीनं वडला खाली. वडल्यावर रुमण्यानं काय केलं, रुमनं
रुमणं तुम्हाला माहित आहे की जिकडे दाबलं तिकडे नेते कोळपण येते आऊत नेते दाबलं तिकडं रुमणं एक आणि जवाई एक सारखाच असते जवायात आणि रुमण्यात काहीच फरक नाही मग जवाई कसा राहते बघा जवाई तिनं काय म्हणली माझ्या बाबानं रसाला टोपलं बरं आंबे दिलेत म्हणली आंबे दिले असतील झाड काय दिले का म्हणला बाबा तुम्ही आंबे दिलाव पण हे आंबे दिलेत म्हणून सांगल्यानं झाड दिलंय काय म्हणाले आमचे बाई झाड घेऊन जाय म्हणला काय हरकत नाही तिनं म्हणली बाबा माझ्या बाबानं झाड बी देऊन टाकलं म्हणली झाड दिलं असेल म्हणला काय वावर दिलंय का म्हणला असे रुमणे बघा हे तसं ते रुमणं ते मानत अडकलं आणि रुमण्यानं पाठीत बदके रुम मेलो रे बाबा म्हणून लागला आता तिथून कसा तसा सुटला सुटता सुटता आता त्याची अवस्था काय आहे बघा जानवं तुटलं पंचांग फाटले जानवे तुटले धोतर गळाले डोंगराचे धोतर गळाले डोंगराचे पंचांग फाटले धोतरे गळाले धोतरे गळाले ढोंगण्याची धोतरे गळाले ढोंगण्याची पंचांग फाटले जानवे तुटले धोतर गळाले तुमचं तुम्ही म्हणा आता बर हा आता सगळं गळून गेल्यावर नागवाच गेला मथुरेत नागवाच मथुरे गेला थर 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 कापू लागला काय सांगावं म्हणला आता तिथं गेलेलं माणूस वापस येणार नाही म्हणला ते कोणस म्हणू लागला ह्यानं धासर खालय म्हणला काही बोलालय म्हणला हे असं कुठं असतंय का आणि तू वापस कसा आलास म्हणले अरे बाबा म्हणला काय सांगू त्या ब्राह्मणाचा वेश धरलो होतो म्हणून वापस आलो म्हणला ब्राह्मणाचा वेश धरलो नसलो तर माझा तिथंच गुत्ता काढून टाकीत होतं म्हणला म्हणून मी वापस आलो ते वापस आलं मग छटकासूर गेले त्याचा वध करून टाकला असं करता करता भगवंताच्या त्या ठिकाणी नामसंस्कार करण्याचं ठरविलं नामसंस्कार आता मग नामसंस्कार करण्याकरता त्या ठिकाणी गुरुला बोलून घेतलं आणि तिथं आल्यानंतर ते नामकरण विधी ठेवायचं करायचा मग त्या ठिकाणी भगवंताचा श्रीकृष्णाचा कृष्ण असं नाव ठेवलं आणि बलिरामाचं बलिराम दादा नाव ठेवलं असंच लवकर लवकर जावं लागतं आता नाव ठेवीत काय करावं असे नाव ठेवले आणि त्याला सांगितलं तुम्ही आता काय करा जेवण करून जा मग ते म्हणले ठीक आहे जेवण करून जातो पण जेवण करण्याकरता मी शिद्धा द्या म्हणले आणि मी शिद्धाच म्हणजे हाताने करून खातो म्हणले कुणाच्या हातचं मी खाईना असंच काही कुणाच्या हातचं मी खाईना कुणाच्या हातचं मी खाईना म्हणून लागले स्वयंपाक चांगला केलता मट्टा नंबर 1 झालता आता कुणाच्या हातचं काही खायचं ना म्हणल्यावर मट्टा न्यायची काय गरज आहे मट्ट्याच्या 5 शिशा बांधलं थैलीत भरून घेऊन गेलं आणि मट्टा त्याच्याहून बाट काय की म्हणलं जेवायला चांगलं आहे की म्हणलं असं जेवणाचं मग त्या ठिकाणी त्यानं काय केला ते स्वयंपाक तयार केला आणि स्वयंपाक तयार करून तिथं ठेवला आणि आंघोळ करून ते पात्र मोहरी घेतलं आणि पात्र मोहरी घेऊन त्या ठिकाणी आपला जो नित्य नेमाचा मंत्र आहे वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे सहज हवन होते नाम घेता पुकाचे जीवन करी जीवितवान नव्हे पूर्ण ब्रह्म उदर भरण नव्हे ज्याने जे यज्ञ कर्म पुंडलिक असं आवाज आला की देवानं तिकून निघायचं आणि देवानं येऊन तिथं ते जे ताट वाढलेलं होतं ते आता जेवायला सुरू करायचं आपल्याला बोललंय की आता आव्हान केलंय देवानं येऊन जेवायला सुरू केलं की त्यानं इकडून याचं यशोदे तुझ्या पोरानं माझं पात्र म्हणजे ताट माझं उष्ट केलं त्याचं उष्ट खाण्याकरता हे ब्रह्मांड तरसालय आणि त्याचं नामकरण ठेवण्याकरता आलेला होता पण त्याला सुद्धा कळालं नाही हे कोण होते अहो ज्याचं नामकरण ठेवायला गेला हो तुम्ही
ज्याचा गुरु आपल्याला व्हायचं आहे त्याचं आपल्याला रूपच कळत नसेल तर त्याच्यात मग त्यावेळेस यशोदे ह्यानं दोनदा तीनदा झाल्यावर चौथ्या बारीला बघितलं तर काय चतुर्भुज रूप धरून ते जेवू लागला. त्यावेळेस त्याला वाटलं अरे बाप रे, भगवंताचं मला सानिध्य लाभलं, उष्ट खायला भेटलं, देवा मी चुकलो म्हणून पाय धरले, त्या देवाच्या असणारे ते 5 घास उष्टे खाले. असा नामकरण विधी झाला. भगवंत असताना काही खोड्या करू लागले गावात. खोड्या करत असताना काय करायचं, आणि खोड्या करता करता आता गवळणी गराने सांगायला येऊ लागल्या. खोड्या करू लागले, गवळणी गराने सांगायला येऊ लागल्या. असं परत गवळण सांगती गराने रात्रे बाये आले चक्र पाणी. गवळणे सांगते घराने रात्रे बाये आले चक्रापाने. खावणी दही दूध तुप लोणी आवगे घोडेले वेराजाने. लोणे आवगे आग बाये कोणासे आवरे ना. यशवदे बाळ तुझा काना पोटवरे घालूने धिंगाणा. बाळ तुझा काना पोटवरे घालूने धिंगाणा. धिंगाणा सगळ्या गवळणी गराने सांगायला येऊ लागल्या. यशोदे बाळ तुझा कोटवरी सोसुलिंगाना. यशोदे बाळ तुझा कुटुंबर धिंगाणा सोसावाच्या सगळ्यांनी गवळण येऊन घराने सांगू लागल्या. भगवंताच्या दिवशी यशोदेने विचार केला की आता आता हे कृष्ण असा तसा काही शांत राहणार नाही, ह्याला काय करावं म्हणले, आता बांधून टाकावं. बांधून टाकल्यावर तरी आपल्या घरी राहील म्हणून यशोदा मातेनं काय केलं, हातामध्ये काठी घेतली आणि काठीने एक छोटस चराड घेतलं आणि भगवंताच्या पाठीमाग लागली. पाठीमाग लागल्यावर आता काठी घेणं म्हणजे त्या अहंकाराचं प्रतीक झालं. अहंकार माणसाच्या मनामध्ये असला की देव आपल्याला सापडत नाही. अहंकारानं देवाच्या पाठीमाग लागलं की देव सापडत नाही. अहंकार गेला आणि तुका म्हणे देव झाला. आणि अहंकार गेल्यावरच देव आपल्याला भेटत असतंय. अहंकार टाकून मग अहंकार धरून पळू लागली. पळून 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 थकली. आता बारक पोरग असलं तरी साधं सुद्धा नाही, या ब्रह्मांडाचा मालक आहे ते. ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी. ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी. ऐसा तो समर्थ ब्रह्मांडाचा धनी. ऐसा तो समर्थ ब्रह्मांडाचा धनी. वर्म हे
आणि यशोदेला सापडल का? आणि सापडत होता, पण हातात काठी घेतली आणि अहंकारानं त्याच्या पाठी मागे लागली. अहंकारानं पाठी मागे लागल्यानं देव भेटत नाही. देव पळता 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 आता किती वेळ पळल, थकली, काठी टाकून दिली, काट गटना म्हणली आणि अशी टेकली, बसल्यावर बसली त्यावेळेस काठी टाकल्याबरोबर अहंकार गेला. अहंकार गेल्याबरोबर देव म्हणले आता आमच्या आईचा अहंकार गेला, आता आपण सापडलं पाहिजे. देव वापस आले आणि आईला म्हणले आई आता पकड, कसं पकडायचं ते. मग त्यावेळेस आईनं धरलं हाताला धरून घरी आणलं. घरी आणून तिनं बांधायला सुरू केलं, बांधायला. आता सगळ्या जगाचे बंधन तोडणारा देव आणि ते बंधनामध्ये पडेल काय हो? एक आणलं की दुसरी कानी आणली की तिसरी कानी आणली की दोन बोट उघड पडायचे, दोन बोट कमी राहायचे, दोन बोटच कमी पडायचे. किती बी काने आणा, 9 लाख वासर होते, 9 लाख वासराच्या काने आणल्या तरी दोनच बोट कमी पडले. 2 बोट कमी पडण्याचा अर्थ काय सांगा? अर्थ असा आहे, 2 बोट कमी म्हणजे ब्रह्म आणि माया हे 2 आहेत. आणि हे 2 असतल तिथं कमीपणा पडत असते, 2 बोटाचा कमीपणा पडतय. म्हणून तिथं भगवान परमात्मा बांधल्या गेला नाही. ते मग त्या ठिकाणी आई असणारी चिंताक्रांत झाली. मग त्यावेळेस आईनं विचार केला की आता बांधायला काय हरकत, बांधून घ्यायला काही हरकत नाही. त्यावेळेस भगवंतानं बांधून घेतले, त्याला बांधा उकळाला गयाला, बांधा उकळाला, नंदाचा पोर बाई बांधा उकळाला. बांधा उकळाला याला, बांधा उकळाला, नंदाचा पोर याला बांधा उकळाला. बांधा उकळाला गयाला, बांधा उकळाला, नंदाचा पोर याला बांधा उकळाला. बांधा उकळाला याला, बांधा उकळाला, नंदाचा पोर याला बांधा उकळाला. बांधा उकळाला याला, बांधा उकळाला, नंदाचा पोर याला बांधा उकळाला. बांधलं उकळाला, बांधून अंगणामध्ये सोडलं. आता त्या उकळाचं भाग्य काय? अंगणामध्ये 2 झाडं होते, मलया आणि अर्जुन. ते कुबेराचे पोरं होते 2. आणि हे नारदाच्या शापामुळे ते तिथं येऊन ते झाडं होऊन बसले होते. संत महात्मे दिसल्यानंतर त्याला खाली वाकून नमस्कार करावा, ह्या 2 पोरांना नमस्कार केला नव्हता म्हणून नारदानं शाप दिला. शाप मुक्त होण्याकरता काय करावं लागेल म्हणले, गोकुळामध्ये नंदराजाच्या दरबारामध्ये झाडं होऊन उभं टाका, तिथं भगवान श्रीकृष्ण जन्माला येणार आहेत, त्याचा स्पर्श झाला की तुमचा उद्धार होईल. झाडाला बांधलं, उकळाला बांधलं, आणि उकळं वडीत 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 भगवंत त्या दोन्ही लाकडाच्या सांदीतून पलीकडे गेले आणि उकळ त्याला अडकून बसलं. अडकून बसल्यावर त्या भगवंतानं झटका मारल्याबरोबर ते झाड कडकड कडकड करून उकळून दोन्हीकडे मोडून पडल्याबरोबर सगळं गाव धावून आलं. कडकड 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 आवाज आला, सगळं गाव धावून आलं. आणि धावून आल्याबरोबर काय झालं नंदराजाच्या दरबारात काय झालं असं इकडून तिकडून लोक धावत आले. आणि धावत आल्यावर बघितलं तर काय, ते झाड उकळून पडलेत. यशोदे, तुला लई दिवसाला लेकरू झालंय, तुला लेकरू सांभाळायची अक्कल नाही. आता 9 सायासानं लेकरू झालंय आणि ह्या लेकराला उकळाला बांधतेत, ह्या झाडाला अडकलं. हे झाड एवढे उपटून लेकरावर पडले असते तर लेकराचं काय झालं असतं? पडले असते, साध्या सुध्या लेकरावर पडत होते. पण हे लेकरूच त्या गुणाचं होतं. ते लेकरू त्या झाडाला उपटून त्याचा उद्धार करायला आलं होतं. लेकरावर कसे झाड पडतील? ते तुला मग त्याचा उकळाचा सोडला, त्याच्याहून काही ओवाळून टाकलं आणि ओवाळून टाकून आज लेकराचं एक अरिष्ट टळलं म्हणून सगळ्या गावाला जेवण काय म्हणील ते खायला. आता आपल्या इथं बी आहे बघा, ते पनीरची भाजी म्हण, काही आज चपाती वरण भात गोड सकाळी मोतीचूर लाडू. आनंद आहे सगळ्या गावाचा, खायला प्यायला मस्त. भगवंत अरे त्या ठिकाणी सगळा आनंद, दान धर्म, तिथं ब्राह्मणाला वजन नेऊ वाटल तेवढं. देव एक अरिष्ट कळलं की तसंच रोजच्या रोज कुणाला बी काहीच कमी नाही त्या गावामध्ये. आता देव ज्या ठिकाणी जन्मलाय तिथं कमी असतंय का हो? कमी काही पडतच नाही. असा भगवान परमात्मा तिथं कार्य करू लागला.
मग आणले त्या सगळे ते हे झालं आणि मग गोकुळामध्ये त्या भगवंत असणारे काही 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 गावामध्ये फिरू लागले, जरा मोठे झाले, पोराय संग खेळू लागले. खेळता खेळता म्हणू लागले, पोरं हो आपल्या गावामध्ये तर दूध भरपूर म्हणले आणि तुम्ही असे काडे पैलवान कसे म्हणले असे? ते म्हणला काय करावं कृष्णा, सगळं दूध त्या कंसाच्या दरबारात जातंय आणि आपल्याला फक्त ताक राहतंय म्हणला प्याला. सगळं दूध आपलं तिथं त्या कोल्या पीठ हत्तीला तिकडं त्या मल ते विमल आणि ते दोन बलवान आहेत त्याला प्याला, त्याला दूध जाते म्हणलं, आपल्याला काय ताक